गणेश व हनुमान मंदिर हे भक्तांना प्रेरणा देणारी आहेत. परमपूज्य शिवलिंगेश्वर महास्वामीची निडसोशी मठ. मूर्ती प्राण प्रतिष्ठा, वास्तुशांती व कलशारोहण, मंगलमय वातावरण, समाप्ती. गणेश हे ज्ञानाचे प्रतीक असून उंदीर अज्ञानाचे प्रतीक आहे. गणेश यांनी आपल्या माता पित्याला पहिले गुरु मानले, म्हणून आज प्रत्येक शुभकार्य गणेशाच्या पूजनाने होते. श्रीरामसोबत बलाढ्य सेना होती, मात्र हनुमान हे असे होते की त्यांच्याकडे शक्ती, भक्ती, युक्ती व त्याचबरोबर निष्ठा होती. म्हणून त्यांनी माता सीतेचा शोध घेऊन रावण सेनेला धडा शिकवला. हीच आजच्या नागरिकांना प्रेरणा देण्यासाठी मंदिरे उभी केली आहेत. आज अनेक व्यक्ती निराशाजनक आहेत. आपली चूक कबूल करण्यासाठी मंदिरात श्रद्धेने प्रार्थना केल्यास आपल्याला सुख शांती मिळेल, असे आपल्या आशीर्वचनात निडसोशी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केलं. राजापूर तालुका शिरोळ येथील श्री हनुमान श्री गणेश मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा, वास्तुशांती व कलशारोहण मंगल सोहळ्याच्या समाप्तीवेळी ते बोलत होते. यावेळी ज्ञान योगाश्रम विजयपूर व गुरुदेव आश्रम उगारचे परमपूज्य शिवलिंग स्वामी आपल्या आशीर्वचनात म्हणाले की शिल्पकार आपल्या बुद्धी व कलाचातुर्याने मूर्ती घडवताना खडबडीत दगडावर अनेक वेळा हातोडा ठोकून ठोकून नको असलेला भाग काढून टाकतो व सुंदर अशी मूर्ती घडवतो. त्यामुळे दगडाचा देव होतो. तसेच विशिष्ट तापमानापर्यंत धातू तापून त्याचा कळस बनवतात व ते शिखरावर असतं. म्हणजेच माणूस जितका संघर्ष करतो तेवढी त्याची उंची वाढत असते. हे कळस प्रेरणा देणारी आहे, असं मत व्यक्त केलं. बुधवारी दिनांक 25 मार्च ते शनिवारी दिनांक 28 मार्चपर्यंत होत असलेल्या या कार्यक्रमात सहकार्य केलेल्या गावातील मंडळ भाविक भक्तांचे स्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बुधवारी 25 रोजी श्रींची मूर्ती आगमन व माहेर वाशिन यांच्याकडून महाप्रसाद केला. गुरुवारी 26 रोजी मूर्तीची सुवाद्य मंगल कलशासह ग्राम प्रदक्षिणा. शुक्रवारी 27 मार्च रोजी मंदिराच्या वास्तुस्थापनेसह विविध देवता स्थापना, होमहवन, नवग्रह पूजा व सुहासनी माहेरवासनी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. तर शनिवारी 28 मार्च रोजी श्रींच्या मूर्तीचे श्रीमन निरंजन जगद्गुरु पंचम श्री डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते व श्री परमपूज्य शिवलिंग स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण विधी, नैवेद्य आरती, धार्मिक विधी पार पडला. या धार्मिक कार्यक्रमात राजापूर गावातील प्रत्येक मंडळाने, कुटुंबाने आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडल्याने न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम पार पडला, असे नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती. या 4 दिवसीय धार्मिक कार्यक्रमात दररोज परमपूज्य श्री बसवलिंग स्वामीजी यांचे प्रवचन व महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी माजी आरोग्यमंत्री, तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सदिच्छा भेट देऊन मंदिराच्या सभागृहासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं अभिवचन दिलं. यावेळी पंचगंगा कारखान्याचे चेअरमन PM पाटील, गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, सभापती मिलिंद कुर्णे, पंचायत समिती सदस्य नाना उपाध्ये, अविनाश पाटील, विजित घोरपडे सरकार आदी मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या धार्मिक कार्यक्रमास राजापूर गावचे ग्रामस्थ, माहेरवाशीण व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. बसवक्रांती न्यूजकरिता संपादक रमेश कुमार मिठारे.